श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका, तुमची मैत्री इनआउट रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मित्र आणि मैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत मटारपासून खुसखुशीत अशी पकोडी. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, खूप अशी खुसखुशीत ही पकोडी आपली तयार झालेली आहे. तर सर्वप्रथम आपण लागणारे साहित्य बघून घेऊया. तर त्यासाठी या ठिकाणी मटार घेतलेले आहे. तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मटारचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सर्वप्रथम या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे जिरे घातलेले आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या टाकलेल्या आहे, हिरव्या मिरच्या 2 ते 3. त्यानंतर जे मटार आहे ते आपण यामध्ये टाकूया आणि बिलकुल जाडसर असं आपल्याला मिक्सरमधून याला वाटून घ्यायचं आहे. जास्त पण बारीक नाही करायचं आहे, थोडं आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण याला ट्रान्सफर करून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा, म्हणजे एक मोठ्या साईजचा कांदा मी यामध्ये टाकलेला आहे बारीक चिरून. त्यानंतर भरपूर सारी यामध्ये घातलेली आहे मी कोथिंबीर. त्यानंतर एक मोठा चमचा या ठिकाणी मी घातलेला लाल तिखट. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा मी हळद. सोबतच यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ. तर मसाल्याचे प्रमाण तुम्ही यामध्ये, जर तुम्हाला गरम मसाला ॲड करायचा तुम्ही यामध्ये गरम मसाला देखील ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने मी चवीप्रमाणे यामध्ये घातलेलं आहे मीठ. त्यानंतर धने घेतलेले आहे आणि सोप घेतलेली आहे, याला थोडं मी क्रश करून यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर एक मोठा चमचा यामध्ये घातलेली आहे मी तीळ. हे सगळे जे मी साहित्य वापरले आहे, तुम्हीसुद्धा हे साहित्य नक्की वापरा. खूप टेस्टी तुमची हे पकोडी तयार होतात आणि कुठल्याही प्रकारचे यामध्ये मी सोडा किंवा मोहन वापरला नाही आहे, तरीसुद्धा आपली जी पकोडी आहे एकदम अशी खुसखुशीत तयार होतात. आणि त्यानंतर बाइंडिंगसाठी यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं आहे. तुम्ही बेसनाचं पीठ वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा यामध्ये तुम्ही मैद्याचा देखील वापर करू शकता. सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला वाटत असेल यामध्ये मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे, असंच आपलं हे पकोडे या ठिकाणी तयार होतात, पाण्याचा बिलकुलही यामध्ये आपल्याला वापर नाही करायचा आहे, तर पुन्हा जर मला वाटलं तांदळाचं पीठ, मी यामध्ये पुन्हा 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. पकोडी अशी दाबून दाबून आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने सगळी पकोडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तेल मस्तपैकी गरम झालेलं होतं, तर दाबून दाबून अशा पद्धतीने मी पूर्ण म्हणजे असे पकोड्याचा आकार देऊन या ठिकाणी पकोडे तयार केलेले आहेत. याच मिश्रणाचे तुम्ही वडे देखील तयार करू शकता. आणि जे गॅसची फ्लेम आहे ते आपल्याला लो ते मीडियम ठेवायची आहे आणि लो ते मीडियम फ्लेमवरच सगळी पकोडी आपल्याला गोल्डन क्रिस्पी करून घ्यायची आहे. तुम्ही या पकोडीला चायबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकता. खूप टेस्टी अशी हे पकोडी बनतात. तर तुम्हाला जर आजची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि तुमची मैत्रीण इनआउट रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.